असलेल्या आम्ही संघटनेची 11वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली। आम्हीचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेप्रसंगी उपाध्यक्ष महेश इंदाणी, जनरल सचिव सागर निंबाळकर, सचिव प्रफुल्ल पारख, चिन्मय सुकटणकर, सहसचिव सतीश गवळी, खजिनदार सुमित लोढा, राजेंद्र कटारिया आदी उपस्थित होते। आम्हीच्या माध्यमातून ऑक्सिजन प्रकल्प सुरू असून कंपन्यांसाठी एक प्रशस्त हॉल उभारण्यात येणार असल्याचं सभेत सांगण्यात आलं। प्रास्ताविक मिलिंद कुलकर्णी यांनी केलं। मागील वर्षीचा आढावा उपाध्यक्ष महेश इंदाणी यांनी सादर केला। आर्थिक टाळेबंदीचे वाचन खजिनदार सुमित लोढा यांनी केलं। ज्येष्ठ उद्योजक दौलत शिंदे, राजेश जग्गी, मिलिंद कुलकर्णी, संजय बंदिशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। आणि ती जर आपल्याला साधायची असेल तर आपलं संघटन जितकं स्ट्रॉंग होईल तितका आपला आवाज मोठा होईल, आपल्या प्रश्नांची उकल जास्त मिळेल। काही जणांच्या घरी एखादी दुःखद घटना घडली असेल, आपलं कुटुंबाचे सदस्य म्हणून कर्तव्य बनतं। आम्ही संघटना सगळे आपण एकत्रित येत गेलो, कुठला एखादा प्रश्न असला आवाज दिला, लोक यायची आणि त्या ठिकाणी आपला आम्हीची संघटना आणखीन मजबूत होत गेली। त्यावेळेस पाण्याचा प्रॉब्लेम असो, रस्त्यांचे प्रॉब्लेम असो किंवा काही चांगले प्रोग्राम असो किंवा प्रफुल्ल पारेख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या अनेक विदेश यात्रा म्हणा, या सगळ्या गोष्टी ज्या झाल्या ह्या फक्त आणि फक्त तुम्हा सगळ्यांच्या सहकार्यामुळे झालेल्या आहेत। पण याच्यामध्ये अशी एक खंत थोडीशी जाणवती याच्यामध्ये की सगळ्यांचा सहभाग हा आहे ना, सहभाग वाढला पाहिजे। ठराविक चेहरे दिसत आहेत तिथं बसलेले, याच्यातले काही जण असतात प्रत्येक ठिकाणी, काही जण येत नाही। ज्या वेळेस आपण पूर्ण यांनी गेलो, क्वांटिटीने गेलो, जास्त उद्योजक उभे राहिले, त्यावेळेस आपली ताकद लोकांना दिसली आणि आपले प्रॉब्लेम पटापटा सॉल्व्ह होत गेले। आपलेच प्रॉब्लेम आहे, कोणाचं वैयक्तिक नाहीये। प्रत्येक जण काय करतो, वैयक्तिक काही इश्यू आला की मग त्या ठिकाणी त्याला वाटतं की आपण जायला पाहिजे। तसं नका ना करू। आपल्या शेजारच्याचा, आपल्या समोरच्याचा किंवा आपल्या एमआयडीसीतला कोणाचाही प्रॉब्लेम असेल ना, तर आपण अगदी धावून जायला पाहिजे। खूप वेळ जात नाही आणि त्याच्यामध्ये पण आपण त्या ठिकाणी जर उभं राहिलो ना आपण, तर खूप आपले पटापटा प्रॉब्लेम अगदी चुटकी सहजी सुटतात। सोपं काही अवघड नाही, फक्त हे जे बसलेले लोक आहेत त्यांना हलवणं हा एक मोठा मुद्दा आहे। आज आम्ही संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात झालेली आहे आणि त्याच्यात बरेचसे जे काही एमआयडीसीतले प्रश्न होते ते वेगवेगळ्या पद्धतीने कसे हाताळता येतील या संदर्भात सगळ्यांनी सविस्तर चर्चा केली। एमआयडीसीतले तसे प्रश्न भरपूर आहेत, त्याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न रस्त्यांमध्ये आहेत। रस्त्याचं तसं आम्ही माननीय सुजितदादा विखे पाटील, आमदार संग्राम भैया जगताप, आमदार अरुण काका जगताप यांच्या कानावरती हे प्रश्न घातलेले आहेत आणि त्याच्यानुसार उद्योगमंत्र्यांशी चर्चा करून हे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम देणार आहेत, असं एमआयडीसीचे जे ऑफिसर आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर बोलणं झालेलं आहे। त्याप्रमाणे ते जास्तीत जास्त लवकरात कसे प्रश्न सुटतील एमआयडीसीतल्या उद्योजकांचे त्या संदर्भात चर्चा झालेली आहे। अजून त्याच्यामध्ये एमआयडीसीतले नवीन जे उद्योग आणायचं चाललं आहे, नवीन एमआयडीसी जी स्थापन होणार आहे त्याच्यासाठी मोठे उद्योग व्यवसाय आणण्यासाठी प्रयत्न करणार आहात। ते मोठे उद्योग आणण्यासाठी सुजयदादा विखे पाटील यांनी पाठीमागं लीड घेतलेला आहे की बाबा मोठे उद्योग आणून त्याच्यामुळे छोटे उद्योग एमआयडीसीमध्ये चालू राहतील आणि रोजगार उपलब्ध होईल अशा दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि एमआयडीसी पण त्यांच्या पाठीमागं भक्कम एमआयडीसीतले उद्योजक त्यांच्या पाठीमागं उभे आहेत आणि लवकरात लवकर ती एमआयडीसी नवीन चालू होईल अशा आशा व्यक्त करतो आणि एमआयडीसीमधले जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्ही संघटनेच्या मार्फत प्रयत्न सगळे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सगळे सदस्य हे प्रयत्न करत आहेत। 11वी सर्वसाधारण सभा झाली, त्यामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात ही संपन्न झाली आणि जे काही आपण ठराव केले होते ते सर्व सदस्यांनी एक मताने मंजूर केले आणि आम्हीच्या प्रगतीत कसा वाटा घेता येईल या संदर्भात आपण चर्चा केली आणि आम्ही पदाधिकारी सर्व एक दिलाने काम करून जास्तीत जास्त उद्योजकांना कसा फायदा होईल आणि उद्योजकांचे त्रास कसे कमी होतील याविषयी आपण निश्चित प्रयत्न करूया। प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो।